राज्यातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। अखेर नैऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन झालंय। मान्सूनचं आगमनाबाबतची माहिती हवामान खात्याचे पुणे शाखेचे प्रमुख डॉक्टर होसाळीकर यांनी दिली आहे। नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिलेली आहे। राज्यात अखेर नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालंय। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। राज्यात कधी पावसाचं आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती। अखेर आज पावसाचं आगमन झालंय। राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं होतं। मागील 3 ते 4 दिवसापासून राज्यात मान्सून पूर्व पाऊस कोसळत होता। कधी पाऊस येणार म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते। लवकरच राज्यात मान्सून धडकणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली होती। अखेर मान्सून दाखल झालेला आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला आहे। मान्सूनचे आगमनाबाबतची माहिती हवामान खात्याचे पुणे शाखेचे प्रमुख डॉक्टर होसाळीकर यांनी दिलेली आहे। राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे। बऱ्याच ठिकाणी काल ढगफुटी सदृश पाऊस देखील झालेला आहे। ही अत्यंत शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे। पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। मागील 3 ते 4 दिवसांपासून राज्यात मान्सून पूर्व पाऊस कोसळत होता। पाऊस कधी येणार म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते। लवकरच राज्यात मान्सून धडकणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली होती। अखेर मान्सून दाखल झालेला आहे।